सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अलर्ट मोडवर आहे. मतफुटीची भीती लक्षात घेता सातारा आणि सांगलीतल्या भाजप समर्थक मतदारांना अज्ञात स्थळी सुट्टीवर पाठवण्यात आलंय. महायुतीतले अंतर्गत मतभेद अद्याप कायम आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट केली नाहीये. मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या अंतर्गत नाराजीचा फायदा विरोधी उमेदवारांना होणार का याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोरदार सुरू आहे. या सगळ्या संदर्भात मंत्री शंभूराज देसाईंचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी मी समन्वय करायचा प्रयत्न केला पालकमंत्री म्हणून. माझ्या निमंत्रणाला कुणी त्या भाजपच्या दोन्ही मान्य मंत्री महोदयांनी आमदारांनी काय प्रतिसाद दिला नाही. जिल्हा परिषदेच्या वेळी एकदा केला सुरुवातीला, तेव्हाही त्यांनी कुणी प्रतिसाद दिला नाही. मग जर समजा पालकमंत्री जिल्ह्याचे समन्वय करायसाठी बैठक बोलवतात तेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही येत नाही आणि लगेच समन्वय समिती बैठकीच्याच दिवशी तुम्ही जाहीर करता की स्वबळावर भाजप सत्ता मिळवल. पण तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर शेवटी मग आम्हालाही विचार करावा लागला ना. तर आली परिस्थितीला सामोरं जायचं सगळ्यांनीच.